Hello friends, welcome to my channel eGrammar and R Tutorials. Now in this video we are going to see the story an encounter of a special kind. या ठिकाणी या स्टोरीमध्ये आपल्याला बघायचंय की तो नरेटर ती स्टोरी कशा पद्धतीने आपल्यासमोर पोर्ट्रेट करतोय. चला मग आपण या स्टोरीला सुरुवात करूया. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. वेस्ट बेंगालमध्ये राणीगंज हे ठिकाणी त्या ठिकाणी माझे वडील मेडिकल प्रोफेशनल म्हणून काम करत होते एका प्रायव्हेट कंपनीसाठी. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. आणि त्या ठिकाणी जे ऑफिसर्स होते त्या कंपनीत काम करणारे वर हाऊस्ड त्यांना घरं दिलेले असायचे, इंडिव्हिज्युअल बंगलोज असायचे त्यांचे. इनसाइड अ लार्ज कॅम्पस, मोठं असं कॅम्पस होतं, त्या कॅम्पसमध्ये त्यांना तिथे घरं दिलेले असायचे. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आणि आमचं घर कुठे होतं? त्याच कॅम्पसमध्ये एका कॉर्नरला आमचं घर होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजसेंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. आणि ऑफिसर्स क्लब हे जे ठिकाण होतं ते ठिकाण आमच्या जे बाउंड्री वॉल होतं त्या बाउंड्री वॉलला लागूनच होतं. घराचं जे गार्डन होतं त्या गार्डनच्या बाउंड्री वॉलला लागूनच ते होतं. द कंपाऊंड वॉज लक्झरियस. आणि कंपाऊंड कसं एकदम लक्झरियस होतं, म्हणजे एकदम शानोशौकतचं होतं. विथ ग्रीन ग्रास, तिथे काय होतं? ग्रीन ग्रास पण होते. कलरफुल फ्लावर्स, रंगीबेरंगी फुलं होते. अँड होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्री. आणि त्या ठिकाणी तुम्हाला टॉल अँड मॅजेस्टिक ट्री, टॉल म्हणजे उंच, मॅजेस्टिक म्हणजे मोठ्या भव्य अशा ट्रीज तुम्हाला तिथे दिसायच्या. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन ऑफ द हाऊसहोल्ड अँड मॅग्निफिसंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्वेरल्स अँड मेनी स्पीसीज ऑफ बर्ड्स. त्या ठिकाणी काय होतं? द सीझनल व्हेजिटेबल्स. द सीझनल व्हेजिटेबल म्हणजे ज्या प्रत्येक सीझनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या भाज्या येतात त्या तिथे त्या किचन गार्डनमध्ये उगवल्या जायच्या. द हाऊसहोल्ड अँड द मॅग्निफिसंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड. आणि घरात उपयोगी असणाऱ्या ज्या फळं असायची किंवा ज्या गोष्टी असायच्या त्या गोष्टी कोणाला अट्रॅक्ट करायच्या? तर ते जे स्क्वेरल्स होते त्यांना फार अट्रॅक्ट करायच्या, किंवा बर्ड्स जे होते ते त्यांना फार अट्रॅक्ट करायचं. अँड मेनी स्पीसीज ऑफ बर्ड्स, अ ग्रुप ऑफ लंगूर्स. आणि त्यांच्यासोबत अजून कोण यायचं? ग्रुप ऑफ लंगूर्स म्हणजे माकडं यायचे त्यांच्यासोबत. हॅड इवन मेड देअर डेन इन अँड अस्वथा ट्री नियर बाय. अस्वथा ट्री म्हणजे काय? पिंपळाचं झाड. त्या पिंपळाच्या झाडाजवळ ते, किंवा सॉरी वडाच्या झाडाजवळ ते नेहमी यायचे. दे हॅड ऑल बिकम पार्ट ऑफ अ पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. आणि आता काय झालं होतं? ते आमच्या डेली लाईफचं एक प्रकारचं ते पार्सलच झालं होतं. म्हणजे ते नेहमी यायचे जायचे, यामुळे त्यांची आम्हाला त्यांची का आता सवय झालेली होती. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन सॅटर्डे आफ्टरनून लेफ्ट प्रोफाऊंड इफेक्ट ऑन मी. आणि एक दिवशी सॅटर्डे आफ्टरनूनचा जो एक इन्सिडेंट घडला तो माझ्या मनावर मात्र प्रोफाऊंड इफेक्ट म्हणजे भयंकर असा परिणाम करून गेला. अँड अनफोल्ड बिफोर माय आईज. आणि अनफोल्ड म्हणजे काय? सगळ्या गोष्टी उलगडून टाकल्या, रिव्हेल केल्या त्यांनी. अनफोल्ड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन. आणि सगळ्या नवीन गोष्टी माझ्यासमोर उघडकीस आल्या. काय आल्या बघा? नवीन गोष्टी काय आल्या? टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. देवाने बनवलेल्या वेगवेगळ्या गॉड्स क्रिएशन, देवाने बनवली जी क्रिएशन होतं त्याचं वंडर म्हणजे त्याचं आश्चर्य माझ्यासमोर उघडकीस आलं. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वॅकेशन. पूजेचे काही वॅकेशन चालू होते, काहीच दिवस होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, एका सामान्य मुलासारखा. द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एनग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. त्यावेळेस काय झालं? एका सामान्य मुलासारखा मी एका पुस्तकामध्ये, मला संधी मिळाली, त्या पुस्तकामध्ये मी एनग्रॉस झालो म्हणजे ऑक्युपाईड इन. त्या पुस्तकामध्ये मी तल्लीन होऊन गेलो. व्हेरियस मॅगझिन, वेगवेगळ्या प्रकारचे मॅगझिन मी पाहत होतो, स्टोरी बुक्स होतो, पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन. मुलांसाठी जे बुक्स लिहिले जातात फेस्टिव्ह सीझनमध्ये वाचण्यासाठी, दिवाळी अंक वगैरे तुम्ही पाहिलं असेल, मोठ्यांसाठी तसं लहान मुलांसाठी सुद्धा काही दिवाळी अंक तयार केलेले असतात.
तसंच इथे पूजा वॅकेशन होती, म्हणजे दुर्गा पूजेच्या वॅकेशनमध्ये वेस्ट बेंगालमध्ये त्याने तिथे काय केलं ते तो सीझन च्या काळामध्ये त्या पुस्तकांमध्ये तो तल्लीन होऊन गेलेला होता तो रायटर. आफ्टर हार्टी लंच म्हणजे मजबूत जेवण केलेलं आहे, म्हणजे खूप जेवण केलेलं आहे तुम्ही. माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. माझे पॅरेंट्स आणि माझी जी बहीण होती, लहान बहीण, तिने काय केलं, आफ्टरनून नॅप, दुपारी जी झोप घेतो आपण त्याला आपण नॅप म्हणतो, म्हणजे थोडीशी झोपतो ना, थोडा वेळ झोपतो आपण, पण त्या नॅपसाठी ते आराम करत होते. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. आणि मी सेटल डाऊन झालो. सेटल डाऊन म्हणजे काय, मस्तपैकी खुर्चीमध्ये बसलो माझ्या कम्फर्टनुसार, त्याला म्हणतो आपण सेटल डाऊन. मग त्या कम्फर्टनुसार बसून मी स्टोरी बुक तिथे घेतलं. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप. आणि शांत अशी ती दुपार मला काय देतो, ती परफेक्ट बॅकड्रॉप. बॅकड्रॉप म्हणजे काय असतं, मस्तपैकी टेकून तुम्ही बसलेले आणि असं मस्तपैकी पुस्तक तुमच्या हातात आहे, बॅकड्रॉप. किंवा तुम्ही मोबाईल हातात घेऊन बसलेले, परफेक्ट बॅकड्रॉप. ओके. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड मी द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. कशासाठी दिला होता तो मी, म्हणजे तो परफेक्ट बॅकड्रॉप कशासाठी घेतला, तर रीडिंग ॲडव्हेंचर स्टोरी वाचण्यासाठी घेतला होता. द सायलेन्स वॉज ओकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. पण तो जो सायलेन्स होता, ती शांतता होती, ती कशामुळे मोडली जायची, तर अचानक मध्ये माझ्या फॅमिली मेंबरपैकी कोणी जर घोरलं तर मग तो सायलेन्स काय व्हायचा, माझा मोडला जायचा. द इंटरमिटंट चिर्पिंग ऑफ इंटरमिटंट म्हणजे काय, फ्रिक्वेंटली तुमच्या घरामध्ये येणारे जे पक्ष्यांचे आवाज असतात. द इंटरमिटंट चिर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज, म्हणजे काही वेळेस बघा घरामध्ये एखादी चिमणी उडत येते, परत घराच्या बाहेर जाते, परत येते, म्हणजे इंटरमिटंट. त्यावेळेस तुम्ही त्याची तुम्हाला सवय झालेली असते. द हार्श कॉविंग ऑफ अ क्रो, द श्रिल कॉल ऑफ द काईट फ्लाइंग हाय अबव द ग्राउंड. श्रिल म्हणजे फार मोठ्याने आवाज, कावळे जे ओरडायचे किंवा काईटचा जो आवाज यायचा, हा मधून मधून येत होता. मिनिट्स टिक्ड बाय, आणि मिनिटं पुढे पुढे चालत होते. आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब्ड इन द बुक. आणि आता मात्र मी त्या पुस्तकामध्ये पूर्णपणे ॲब्झॉर्ब झालो होतो, म्हणजे पूर्णपणे तल्लीन होऊन गेलो होतो, मग्न होऊन गेलो होतो. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स. आणि अचानक मला आवाज आला काही स्ट्रीट डॉग्सचा. आय हर्ड ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. आणि ते जोरजोरात भुंकत होते काही अंतरावरनं. आय चूज टू इग्नोर द कमोशन, थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग माइट हॅव कॉर्नर्ड अ हेल्पलेस पिग. त्यावेळेस मी असा विचार केला की हा जो नॉईज येतोय, कमोशन म्हणजे नॉईज किंवा एखाद्या प्रकारचं कन्फ्युजन क्रिएट होतं आपल्यामध्ये, मग हा कशामुळे होतोय, तर त्या डॉग्सने काय केलं असेल, एखादा छोटासा पिग जे असेल तर त्या पिगला हेल्पलेस, असहाय्य ते पिग असेल, डुक्कर असेल, तर त्याला त्यांनी कॉर्नर केलं असेल, त्याच्यावर ते भुकत असतील किंवा त्याला त्रास देत असतील, असं मी विचार केला. बट सून, आणि लवकरच, द बार्किंग बिकेम लाऊडर अँड मोर अग्रेसिव्ह. आणि आता भुंकणं कसं होत चाललं होतं त्यांचं, बिकम लाऊडर म्हणजे मोठ्याने भुंकत होते, आणि अग्रेसिव्ह म्हणजे त्यांच्यामधला तो जो रोष होता, राग होता, तो दिसत होता. अँड द अलार्म्ड कॉविंग ऑफ फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द कॅकोफोनी. आणि त्यांच्यासोबत ते जे कुत्रे भुंकत होते त्यांच्यासोबत त्यांना अजून कोण साथ देत होतं, तर जे क्रोज होते ते सुद्धा त्यांच्यासोबत जोरजोरात ओरडत होते. म्हणजे कॅकोफोनी म्हणजे काय, जोरजोरात आवाज करत ते ओरडत होते. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. आणि मला सुद्धा लक्षात आलं की आता हा डिस्टर्बन्स आपल्या फार जवळजवळ येतोय, म्हणजे तो जास्त मला डिस्टर्ब करत होता तो आवाज. नंतर क्युरियोसिटी गॉट द बेटर ऑफ मी. आणि आता मी जे पुस्तकांमध्ये तल्लीन झालो होतो, पण क्युरियोसिटीमुळे काय झालं, मी तर क्युरियोसिटी माझ्यावर ओव्हर पॉवर झाली. म्हणजे गेट द बेटर ऑफ मी म्हणजे काय, त्याने मला सांगितलं की आता तू पुस्तक बाजूला ठेव आणि बाहेर काय चाललंय ते पहिल्यांदा बघ. लिव्हिंग द बुक असाइड, आणि पुस्तक बाजूला ठेवून आय रश टू द वरंडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. आणि मी वरंड्याकडे वळालो आणि पाहिलं की अरे काय घडतंय हे. आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ क्लब हाऊस. आणि ग्लान्स म्हणजे मी झलक टाकली.
आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ क्लब हाऊस. मी काय केलं, क्लब हाऊसच्या रूफवर पाहिलं की काय होतंय. अँड सॉ समथिंग हॉरिबल. आणि त्यावेळेस मात्र मी एकदम भयंकर काहीतरी पाहिलं. हॉरिबल, भयंकर काहीतरी मी पाहिलं. अ बिग मेल लंगूर. एक माकड होतं, मेल लंगूर होतं ते. अपेरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप. कदाचित त्या ग्रुपचा, त्या माकडांच्या ग्रुपचा तो काय असेल, लीडर असेल, नेता असेल. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड. त्याने एक बेबी लंगूर जे होतं, म्हणजे माकडाचं जे पिल्लू होतं, ते त्याने त्याच्या हातामध्ये धरलेलं होतं. अँड मर्सिलेसली बायटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनाईट इंटेंट टू किल. आणि काय करत होता तो लंगूर, त्या बेबीला हातात धरलं होतं आणि त्याला खूप जोरजोरात चावत होता. त्याचं काय इंटेन्शन होतं की एक प्रकारे मला ह्या माकडाच्या पिलाला म्हणजे ते मारूनच टाकायचंय. The helpless mother of the baby langur and other lesser member of the langur group were scattered on the roofs of the building nearby, watching the baby being killed. आणि त्यावेळेस मी असं पाहिलं की त्या हेल्पलेस मदर जी होती, त्या लंगूर, त्या बेबी लंगूरची जी मदर होती, ती त्या रूफवर बसून, किंवा अदर मेंबर्स जे होते त्या लंगूर फॅमिलीमधले, ते म्हणजे त्या मेल लंगूर जो लीडर होता त्यांच्यापेक्षा खालचे जे मेंबर्स होते, हे सगळे इतर रूफ्सवर जाऊन काय करत होते, ती गंमत पाहत होते. एक प्रकारची गंमत पाहत होते म्हणजे पेक्षा ते बघत होते की आता हा काय करतोय, कारण की तो लीडर होता त्यांचा, म्हणून ते मध्ये पडत नव्हते. I recall the terrible custom in the animal clan, according to which. आता त्यावेळेस रिकॉल, रिकॉल म्हणजे मला आठवलं. आय रिकॉल द टेरिबल कस्टम, भयंकर असं जे कस्टम असतं ॲनिमल क्लॅनमधनं, म्हणजे प्राण्यांमधलं जे कस्टम असतं, त्यांच्या त्यांच्या ग्रुपमधलं जे कस्टम असतं, त्याच्यानुसार काय असतं बघा. अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाउ अनदर मेल बेबी ऑर अडल्ट टू सर्व्हाइव्ह विदिन इट्स ग्रुप. त्यावेळेस मला काय लक्षात आलं की जो डॉमिनंट मेल असतो, म्हणजे पॉवरफुल किंवा सुपिरियर जो मेल असतो, युजली शक्यतो तो काय करतो, दुसऱ्या माकडांची जी पिलं असतात त्या माकडांच्या पिलाला, किंवा दुसरं माकड जे असेल, मेल लंगूर जर असेल, तर त्याला किंवा मोठ्या माकडाला त्या ग्रुपमध्ये सर्व्हाइव्ह करू देत नाही, जगू देत नाही. हे त्यावेळेस माझ्या लक्षात आलं किंवा मला ते आठवलं. विदाऊट लुझिंग एनी टाइम, कुठलाही वेळ न वाया घालवता, आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक. आणि त्यावेळेस मी काय केलं, एक स्टिक उचलली. स्टाउट स्टिक म्हणजे जाड अशी काठी मी तिथून उचलली, किंवा जड अशी काठी मी तिथून उचलली. इन अ वन हँड, एका हातात धरली. अँड हर्ल्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मॅराडाउंग मॅराउडिंग लंगूर. आणि त्यावेळेस मी काय केलं, एक स्टोन जो होता त्या माकडाकडे फेकला. मग हर्ल्ड, हर्ल्ड म्हणजे काय, फेकला, फोर्सफुली मी त्या माकडाला मारून फेकला. स्टोन ॲट द मॅराउडिंग लंगूर. आणि जो दुसरा लंगूर होता, सर्चिंग फॉर समथिंग टू स्टील ऑर अटॅक. आणि पटकन मी दुसरं काहीतरी सर्च करत होतो, की सॉरी, तो लंगूर सर्च करत होता की काय मी घेऊ शकतो या माकडाला मारण्यासाठी, तो सर्च करत होता. द लंगूर वॉज सो इन्फ्युरियंट दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असल्ट. आणि तो लंगूर इतका चिडलेला होता की मी त्याच्यावर केलेला असल्ट म्हणजे अटॅक जो केला होता, मी त्याच्यावर जो आक्रमण केलं होतं, त्याच्याकडे त्याने लक्षच दिलं नाही. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. आणि आता मात्र मी जास्तीत जास्त दगड फेकायला लागलो होतो. द डॉग ऑन देअर पार्ट रेज देअर पीच ऑफ क्राय. आणि कुत्र्यांनी सुद्धा काय केलं की त्यांचा आवाज काय केला होता, आता वाढवलेला होता. The changed circumstance and sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. आता आजूबाजूचं सर्कमस्टन्स, वातावरण, आजूबाजूचं वातावरण बदललं आणि अनएक्सपेक्टेड अटॅक, त्या लंगूरवर अनएक्सपेक्टेड अटॅक व्हायला लागला. तो मेल जो डॉमिनंट मेल होता त्याच्यावर अनएक्सपेक्टेड अटॅक व्हायला लागला होता. आता त्याला कळलं, तर त्याने काय केलं, तर हे जे अदर क्वार्टर्स होते, म्हणजे त्यांच्या ग्रुपच्या व्यतिरिक्त लोकांनी किंवा व्यतिरिक्त प्राण्यांनी जो आक्रमण केलं त्याच्यावर, तर त्याने काय केलं, त्या बेबीला काय केलं, त्या रूफवरनं सोडून दिलं, टाकून दिलं त्याने, फेकलं वगैरे नाही, पण सोडून दिलं त्याने. आणि स्लोपिंग रूफवरनं त्या पिलाला त्याने सोडलं. द बेबी वॉज लिस्टलेस.
त्या बेबीमध्ये लिस्टलेस म्हणजे विदाऊट एनर्जी, काहीच एनर्जी त्या बेबीमध्ये दिसत नव्हती. अँड अपियर टू बी डेड, आणि असं वाटत होतं की हा मेलेलाच आहे आता. ॲज इट वॉज बॉडी ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, आणि आता त्याची बॉडी काय होती, त्या रूफवरनं स्लाइड डाऊन म्हणजे घरंगळत खाली येत होती. द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रू मॅनफोल्ड. आणि आता काय झालं, ते जे डॉग्स होते त्यांच्यामधली एक्साइटमेंट आता जागृत झाली, मेनफोल्ड. आता त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त जागृत झालं, मेनफोल्ड म्हणजे उघड झालं. ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ गुड किल अँड मिल. का बरं जागृत झाली? प्रॉस्पेक्ट, प्रॉस्पेक्ट म्हणजे काय, पुढचा विचार त्यांनी असा केला की आता छानपैकी आपण ह्याला मारून टाकू आणि खाऊन घेऊ. कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ स्टिक. बे, बे म्हणजे पुढचं टोक जे असतं काठीचं, त्या काठीच्या टोकाच्या अंतरावर त्या कुत्र्यांना दूर ठेवलं. आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल जस्ट ॲज इट टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टिल्ट रूफ्ड. मी काय केलं, त्या कुत्र्यांना त्या काठीच्या टोकावर असं दूर ठेवलं, आणि काय मॅनेज केलं, तर त्या बेबी लंगूरची जी शेपूट होती ती पकडण्याचा मी प्रयत्न केला. कुठून? तर त्या जो रूफ होता, त्या रूफच्या टिल्ट, टिल्ट रूफ म्हणजे उतरता जो रूफ होता त्याच्या एजवरनं म्हणजे त्याच्या कडेवरनं मी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. द बेबी अपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. इट वॉज इंडीड मेल बेबी. आता ते बेबी कसं होतं, इनर्ट होतं म्हणजे पॉवरलेस होतं, त्याच्यात कुठल्याही प्रकारचं मोशनलेस म्हणजे ताकद दिसत नव्हती, अँड लाईफलेस वाटत होतं ते. इट वॉज इंडीड अ मेल बेबी, आणि कदाचित ते काय असेल तर मेल बेबी असेल. ठीक आहे, पुढचं बघा. बाय धिस टाइम माय पॅरेंट्स अँड सिस्टर हॅड केम आउट ऑन टू द वरंडा. आणि आत्ता मात्र माझे पॅरेंट्स आणि माझी बहीण हे त्या वरंडामध्ये आलेले होते. अँड वर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. आणि त्यांनी सगळं पाहिलं की मी कशा पद्धतीने त्या बेबी लंगूरला वाचवलं. रेस्क्यू ऑपरेशन, कशा पद्धतीने मी ते रेस्क्यू कार्य पूर्ण केलं. सम ऑफ अवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आणि आमचे नेबर्स सुद्धा काही अंतरावर जाऊन उभे होते, त्यांनी पण पाहिलं. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कॉप. आणि मी काय केलं, त्या बेबी लंगूरला पटकन आमच्या बॅकयार्डकडे गेलो, म्हणजे आमच्या पाठीमागच्या घराच्या पाठीमागच्या बाजूला गेलो. अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कॉप. आणि पोल्ट्री कॉप जे असतं म्हणजे तिथे कोंबड्यांचं खुराडं जे म्हणतो आपण, त्यांना पोल्ट्री कॉप म्हणतात. तर त्याच्यामध्ये मी काय केलं, या बेबी लंगूरला मी हळुवारपणे तिथं, जेंटली हळुवारपणे मी तिथं ठेवलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट्स मार्क अँड स्क्रॅचेस. त्याच्या बॉडीवर काय होतं, फुल बाईट मार्क म्हणजे चावल्याचे काय पूर्णपणे चिन्ह दिसत होते, आणि स्क्रॅचेस म्हणजे ओरबडल्याचे चिन्ह म्हणजे नख लागले असेल किंवा काही जे लागलं असेल त्याचे स्क्रॅचेस दिसत होते. ब्लड वॉज ओझिंग. ओझिंग म्हणजे ओव्हरफ्लो होणे, ओव्हरफ्लो ओतू जाणे म्हणतो ना आपण, ओझिंग जास्त वाहत होतं. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. आणि काही काही जखमांमधनं खूप जास्त प्रमाणामध्ये रक्त बाहेर पडत होतं. द बेबी रिमेंड मोशनलेस. आणि ते पिलू मात्र काही हलत नव्हतं. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. माझ्या वडिलांनी मला लगेच फर्स्ट एड आणून दिलं. फर्स्ट एड म्हणजे काय असतं, जे आपण जखमा झाल्यानंतर पहिल्यांदा प्रथम उपचार करतो, कापूस असेल, डेटॉल असेल किंवा ज्या काही गोष्टी आपण वापरतो, तर त्याला आपण फर्स्ट एड म्हणतो. मग असं माझ्या वडिलांनी मला आणून दिलं. कशासाठी? तर त्याचे जे वुंड्स आहे म्हणजे जखमा ज्या आहे त्या जखमांमधनं येणारं रक्त थांबवण्यासाठी. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रिदिंग. आणि मला कसलं बरं वाटलं, रिलीव्ड, मला जरा बरं वाटलं मनाला. कसलं? तर बेबी काय करत होतं, ब्रीथ करत होतं म्हणजे श्वासोश्वास घेत होतं. इवन दो हिज ब्रेथ्स वर शॅलो. जरी त्याच्या ब्रेथ्स कशा होत्या म्हणजे श्वासोश्वास कसा होता, शॅलो, शॅलो म्हणजे कमी होता, तरी सुद्धा तो तिथे ब्रिदिंग करत होता. स्प्लॅश ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी टायर अँड आफ्टर फ्यू शेकी अटेम्प्ट्स म्हणजे त्याला थोडंसं हलवलं. अँड फ्लॅश ऑफ स्टायर. स्टायर म्हणजे काय असतं रे, तर त्याला थोडंसं हलवलं, त्याला थोडा धक्का दिला, तर ही सॅटअप, तो उठून बसला. ही वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड.
तो एका प्रकारच्या शॉकमध्येच होता. तो बेबी लंगूर एक शॉकमध्ये होता आणि जेव्हा तो उठून बसला तर तो इतका थरथरत होता की झाडाचं एखादं पान कसं हलतं एवढा तो थरथरत होता. हिज टू लिटिल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप. आणि आता त्याचे ट्विंकलिंग आईज जे होते ते आता काय झाले होते, वेल्ड अप. वेल्ड अप म्हणजे चांगल्या पद्धतीने उघडलेले होते. विथ टीयर्स, आणि त्याच्यामध्ये जरा अश्रू तयार झाले होते. अँड ही स्टार्टेड टू सॉब विथ मफल्ड क्राय. आणि आता त्याने काय सुरुवात केली होती, मफल्ड क्राय. मफल्ड क्राय म्हणजे काय, तुम्ही जसे हुंदके देत रडत राहताना सोब विथ मफल्ड क्राय, त्या पद्धतीने तो हळूहळू रडायला लागला होता. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वुड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. एखादा मोठा झटका बसल्यावर जर एखादा माणसाचं बाळ जसं रडेल, म्हणजे ह्युमन चाइल्ड जसं रडेल त्या पद्धतीने तो रडायला सुरुवात करत होता. आय ऑफर्ड हिम अ पिल्ड बनाना. आणि आता मी काय केलं, त्याला पिल्ड बनाना म्हणजे पिल म्हणजे सोलून देणे, त्याला बनाना मी काय केलं, सोलून दिला. विच ही एक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड. आणि त्याने ते त्याच्या अनस्टेडी हँड्सने ते स्वीकारलं. अँड बिगॅन टेकिंग हेजिटेंट बाईट. आणि त्याने काय केलं, हेजिटेंट बाईट्स म्हणजे घाबरत घाबरत तो त्याचे बाईट्स म्हणजे ते खात होता. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिव्हायवल ऑफ द बेबी लंगूर. आणि माझं पण अटेन्शन होतं त्या बेबी लंगूरकडे, मी व्यवस्थित बघत होतो. सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग. अनकॅनी म्हणजे स्ट्रेंज, वेगळी अशी भावना माझ्या मनामध्ये आली. फिलिंग काय भावना आली, ऑफ बिंग वॉच्ड, कोणतरी माझ्यावर लक्ष ठेवून आहे. आय टर्न अवे फ्रॉम द कॉप अँड लुक्ड अप. त्या कॉप पासून म्हणजे त्या खुराड्यापासून मी थोडासा दूर झालो आणि वर बघितलं. देअर सॅट द मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ. ती मदर लंगूर आमच्या किचनच्या रूफवर बसलेली होती. वॉचिंग एव्हरी मूव्ह आय मेड. मी जी प्रत्येक मूव्ह करत होतो, म्हणजे मी जी काही हालचाल करत होतो त्याच्यावरती व्यवस्थित लक्ष ठेवून होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. शांतपणे ती तिथं बसलेली होती. ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड. तिला असं वाटत होतं की आता तिच्या बाळाला कुठल्याही प्रकारचं हार्म इथे होणार नाहीये. मीन वाईल द बेबी सेन्स्ड द प्रेझेन्स ऑफ हिज मदर अँड स्टार्टेड टू सोब अँड क्राय लिटिल लाउडर. आता बेबीच्या लक्षात आलं की त्याची आई आसपास कुठेतरी आहे. आणि आता तो म्हणजे रडत होता, जो हुंदके देऊन रडत होता, आता मात्र तो जोरजोरात रडायला लागला. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर फॉर द कॉप टू अलाव द मदर ॲक्सेस टू हर बेबी. आता रिट्रीटेड म्हणजे काय, तर मी त्या कॉपासून थोडासा दूर झालो फ्रॉम द डोअर, आणि ते ओपन केलं की जेणेकरून त्याची आई खाली येईल आणि त्या बाळाला तिथून घेऊन जाऊ शकेल. इमिडिएटली द मदर डिसेंडेड. आणि अचानक मदर काय झाली, खाली उतर. डिसेंडेड म्हणजे खाली उतरणे, जसं असेंट असतं तसं डिसेंड असतं. इमिडिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कॉप अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स. आईने काय केलं, त्या रूफवरनं खाली उतरली आणि पटकन त्या बाळाला तिच्या आर्म्समध्ये म्हणजे तिच्या हातामध्ये कुशीमध्ये तिने घेतलं. शी गेव द बेबी अ थरो बॉडी इन्स्पेक्शन. आणि तिने बेबीला त्या बॉडी इन्स्पेक्शन केलं की काय लागलं तर नाही, या पद्धतीने इन्स्पेक्शन केलं. टू चेक हिज इंजुरीज, त्याच्या ज्या जखमा आहे त्या बघत होती. अँड देन कडल हिम टाईटली. कडल म्हणजे काय, त्याला जवळ मिठीत व्यवस्थित धरलं तिने. टू हर बुझम म्हणजे तिच्या मिठीत म्हणजे तिच्या उराशी धरलं. द बेबी फाउंड ग्रेट सोलेस इन हर. आणि त्या बाळाला, त्या पिलाला त्या आईच्या कुशी, त्या मदर लंगूरच्या कुशीमध्ये जरा खूप कम्फर्ट आणि शांतता तिथे जाणवली असेल. केअरिंग आर्म्स, तिच्या कुशीमध्ये, त्या केअरिंग आर्म्समध्ये त्याला शांतता जाणवली असेल. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर फ्यू मिनिट्स. आणि आईने त्या पिलाला तिच्या मांडीवर ठेवून काही मिनिटासाठी तिथे बसली. इट वॉज ऑलमोस्ट इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन्स अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असल्ट. एक प्रकारे ती तिथे बसून विचार करत होती की आता आपण कशा पद्धतीने आपल्या बाळाला पुढच्या अटॅक पासून वाचवू शकतो आणि कसं त्याला सेफ ठेवू शकतो याचा विचार करत असेल ती. फॉर अ फ्यू सेकंड्स, आणि काही सेकंड नंतर द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. आणि आईने माझ्या डोळ्यांमध्ये काही
त्या मदर लंगूरने माझ्या डोळ्यांमध्ये काही थोड्या वेळासाठी पाहिलं. इव्हन टुडे आय कॅन नॉट फॉरगेट लुक इन हर आईज. आजही मला त्या आईच्या डोळ्यामध्ये जे मी पाहिलं होतं किंवा तिने माझ्याकडे पाहिलं होतं ते मी विसरू शकत नाही. शोईंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. एक प्रकारचं ती माझे आभार मानत होती, ग्रॅटिट्यूड, आभार मानणे, की ज्या पद्धतीने मी तिच्या बाळाला वाचवलं. आय वॉज ओव्हरव्हेल्म्ड बाय द इमोशन. आणि मी सुद्धा ओव्हरव्हेल्म्ड झालो त्या इमोशनने, त्या भावनेमुळे मला सुद्धा फार भरून आलं. द सेंटिमेंट्स अँड द वे शी सेड थँक्स टू मी. आणि ज्या पद्धतीने तिचे ज्या भावना होत्या किंवा ती ज्या पद्धतीने माझे आभार मानत होती किंवा मला धन्यवाद देत होती. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकिंग चाइल्ड इन हर लॅप. जगात अशी सगळ्या प्रकारच्या आया ह्याच पद्धतीने, की ज्यांच्या मुलाला कोणी मारलंय आणि कोणीतरी त्यांना वाचवतंय, तर त्या वाचवणाऱ्याला ज्या पद्धतीने ती थँक्यू म्हणत होती, तिथे मला ती भावना जागृत झाली. देन in a flash, she jumped with her baby clinging to her belly and reached our kitchen roof. आणि थोड्याच क्षणामध्ये त्या बेबीला तिने तिच्या पोटाशी पकडलं आणि तिने पटकन त्या रूफवर उडी मारली. शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर. त्या क्रूर मेल लंगूर पासचा एरिया तिने थोडा सर्वे केला, म्हणजे आसपासची पाहणी केली. And then leapt away in the direction opposite to the place of the violent encounter. आणि ज्या ठिकाणावर व्हायलंट एन्काउंटर झालं होतं आणि ज्या बाजूला ते मेल लंगूर गेले होते त्याच्या विरुद्ध दिशेला ती गेली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी langur convinced me that interspecies communication and mutual trust indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship hums into action. आणि त्या दिवशी त्या मदर लंगूरला, त्या बेबी लंगूरला भेटल्यानंतर मी स्वतः असा कन्व्हिन्स्ड झालो, म्हणजे मी या पद्धतीला, मी ह्या गोष्टीपर्यंत मान्यता दिली की इंटरस्पेसिस म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांच्या जाती असेल, जसं आपण मनुष्य प्राणी, मेल लंगूर किंवा आपल्याकडे कुत्रे असतात, मांजर असतं, यांच्यामध्ये कम्युनिकेशन होऊ शकतं किंवा त्यांच्यामध्ये म्युच्युअल ट्रस्ट, एकमेकांमध्ये आपण विश्वास ठेवू शकतो, हे एक सत्यता आहे. अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड. आणि जर तुम्ही राईट कॉर्ड म्हणजे योग्य पद्धतीने त्यांच्याशी जर तुम्ही कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न केला, तर तुमच्यामधलं जे रिलेशनशिप असतं, नातं जे असतं, हम्स इन टू ॲक्शन, ते ॲक्टिव्ह होऊ शकतं. द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन. आणि त्या दिवशी त्या आईने, मदर लंगूरने मला असं दाखवलं की फक्त अन्न तुम्ही जर त्या प्राण्यांना दिलं तर ते एकमेव कम्युनिकेशन नाही आहे तुमच्यामधलं, की ज्याच्यामध्ये तुम्ही त्या प्राण्यांशी संबंध प्रस्थापित करता, म्हणजे एक प्रकारचं त्यांच्याशी रिलेशन प्रस्थापित करता बिटवीन मॅन अँड ॲनिमल. But that there were other means of establishing a bond through trust. एक प्रकारचं एकमेकांवर असलेल्या विश्वासामधनं सुद्धा तुम्ही त्यांच्याशी नातेसंबंध जोपासता. कंपॅशन, सिंपथी जर तुम्ही त्यांना दाखवली किंवा त्या काइंडनेस जर त्यांना दाखवला तरी सुद्धा तुमचे नाते दृढ होतात. अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग, तुम्ही जर त्यांना समजू शकले तरी तुमचे नाते प्रस्थापित होऊ शकतात. 55 years have passed since that day. आणि त्या दिवसापासून 55 वर्ष झाले. आय एम नाव 70 years old. आता मी 70 वर्षाचा आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. आणि मला आजही तो एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड आजही माझ्या लक्षात राहतो. कोणी लिहिलेलं आहे? तपन मुखर्जी यांनी ही लिहिलेली स्टोरी. अंडरस्टूड. आता या स्टोरीच्या बाजूला जे क्वेश्चन्स दिलेले आहेत त्यांचे आन्सर्स मी तुम्हाला सांगून देतो, म्हणजे ते तुम्हाला लिहायला सोपं जाईल तुमच्या वहीमध्ये. बघा, व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर? मेडिकल प्रोफेशनल. नंतर डिस्क्राईब द कॅम्पस वेअर द रायटर्स फादर लिव्ड. बघा आता तो आन्सर बघा. The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. The officers' club was adjacent to the boundary wall of our garden. The compound was luxurious with green grass,
colorful flowers and tall majestic trees, seasonal vegetables in in the kitchen garden. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. हाऊ डिड द फॅमिली रिलॅक्स आफ्टर लंच? लंच नंतर फॅमिली कशा पद्धतीने रिलॅक्स करायची? माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर आफ्टरनून नॅप. पुढचा क्वेश्चन बघूया. What wicked custom is practiced by animal who lived in groups? A dominant male usually does not allow another male baby or adult to survive. पुढचा क्वेश्चन बघा. What attempts helped the baby langur to revive? A few shaky attempts he sat up. हा, गेस द मीनिंग ऑफ. काही शब्द दिले, त्यांचे मीनिंग आपल्याला गेस करायचे. ते इथे लिहिलेले. शेकी म्हणजे ट्रेम्बलिंग, जोरजोरात हलवणे. अनकॅनी स्ट्रेंज म्हणजे अनोळखी. बुझम म्हणजे ब्रेस्ट म्हणजे उराशी जेव्हा आई धरते त्याला बुझम म्हणतो आपण. वेल्ड अप. रोज टू सरफेस म्हणजे उठून बसणे किंवा व्यवस्थित जागृत होणे. वेन डिड बेबी लंगूर फायनली फाइंड कम्फर्ट? केव्हा त्या बेबी लंगूरला कम्फर्ट मिळालं? द बेबी फाउंड ग्रेट सोलेस इन हर केअरिंग आर्म्स. त्या आईच्या आर्म्स मध्ये त्याला तिथे कम्फर्ट मिळालं. पुढचा क्वेश्चन. व्हॉट ट्रूथ अबाउट ॲनिमल ह्युमन रिलेशनशिप डिड दिस इन्सिडेंट रिव्हेल टू द नरेटर? या इन्सिडेंटमुळे नरेटरच्या मनावर काय परिणाम पडला किंवा रिलेशनमध्ये काय झाला ॲनिमल आणि ह्युमनमध्ये? इंटरस्पीसीज कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज रियालिटी. हे त्याला लक्षात आलं. व्हॉट डिड द मदर सीम टू कन्वे टू द नरेटर? ती मदर काय त्या नरेटरला सांगू इच्छिते? म्हणजे ती जी लंगूर होती, जी आई होती त्या पिलाची, ती काय सांगू इच्छिते? शी वॉज व्हेरी ग्रेटफुल टू सेव्ह हर चाइल्ड. तिला खूप आनंद झाला तिच्या पिलाला वाचवल्याबद्दल. समजते? आता याच स्टोरीची आपण वर्कच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आय होप यू माइट हॅव अंडरस्टँड दिस लेसन. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.